नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदवाक्याप्रमाणे प्रवाशांची सेवा करण्याचा वसा उचललेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या चंदगड आगाराकडून पावसाळ्यात गळकी गाडी देऊन प्रवाशांचा छळ होत असल्याचा प्रकार आज दिसून आला. जिल्ह्यात दिवसरात्र धो पाऊस पडतच आहे. अशा परिस्थितीत दुसरीकडे मात्र गळकी एसटीमुळे प्रवाशांचे हाल झाले दिसून आले. पावसाळ्यात जुन्या बसेस सर्रास गळत आहेत. छतावरून टिपटिप पाणी गळत आहे. काही आसनावरच पाणी पडत असल्यामुळे बसण्याची जागा मिळत नाही. कित्येकांचे कपडेही पाण्यामुळे घाण होत आहेत. गळक्या एसटीमुळे शाळा, महाविद्यालय, नोकरदार, दररोजचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याकडे कोणी लक्ष देतं का, अशीच अर्थात प्रवाशांची होत आहे. एकीकडे जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. अशा परिस्थितीत आपल्या काही एसटी बसेस गळक्या आहेत हे माहीत असताना देखील चंदगड आगाराच्या प्रशासनाने ही एसटी बस किनी कर्यात भागात पाठवलीच कशी, असा संतप्त सवाल प्रवासी वर्गातून होत आहे. या वस्तीला गेलेल्या एसटी बस चालकाच्या चालक वाहकांना रातभर गळक्या बसमध्ये झोपावे लागले. किनी कर्यात भागात मोजक्याच एसटी बस जात असल्याने प्रवाशांची गर्दी असते. प्रवासी एसटीमध्ये चढतात पण बसू शकत नाहीत, कारण बसमध्ये पाणी गळत असल्याने बसण्याचे बाकडे पूर्ण ओले झालेले असते. टपातून पडलेल्या पाण्यामुळे बाकडी पूर्ण घाण झालेली असतात. यावेळी वयोवृद्ध लोकांचे फार हाल होत आहेत. काल शुक्रवारपासून आजसुद्धा ही किनी कर्यात भागात फिरणारी एसटी बस दिमागात फिरत असली तरी प्रवासी मात्र उभा राहून पाण्याचा थेंब चुकवत प्रवास करताना दिसत आहेत. चंदगड आगारातील ज्या एसटी बसेस गळत आहेत किंवा काही तक्रारीच्या आहेत त्या तातडीने दुरुस्त कराव्यात व प्रवाशांना चांगली सेवा द्यावी, अशी मागणी प्रवासी व नागरिक करत आहेत.